दाशरथी हा निज सुखधाम कौसल्या सुत नंदन राम राजीव लोचन पुण्य निधान सीतापति कैवल्य प्रमाण पत्नी परायण सीताराम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम लक्ष्मण छाया देवी श्री राम आदर्शाचा आदर्श राम एक वचनी हा देह महान श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। श्री गणेशाय नमः। सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणेरिवतमसारासन्ना सति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर। आपण नवरात्री निमित्त कल्याण पश्चिम या ठिकाणी गोल्डन पार्क जवळ असलेल्या सप्तशृंगी माता मंदिरामध्ये साहेबराव चव्हाण यांच्या प्रेमाखातर देवी महात्म्य या ग्रंथावरती यथाशक्ती चिंतन करतो। काल 12व्या अध्यायातला 12व्या अध्यायातली 52वी ओवी पूर्ण झाली। कालच्या अध्यायामध्ये कुमारी पूजन कसं करावं ते सांगितलं। 1 वर्षाची जी लहान मुलगी असते तिचं कुमारी पूजन म्हणून पूजन करू नये। त्यानंतर 2 वर्षाची जी मुलगी आहे तिचं कुमारी देवी म्हणून पूजन करावं। 3 वर्षाची मूर्ती पूर्ण पूजन करावे। 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची काली म्हणून नाममंत्रे पूजावी। 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी रेखा, 9 वर्षाची दुर्गा एका, 10 वर्षाची सुभद्रा। या प्रकारे करून नवकन्यांचे करावे पूजन। मुख्य नाममंत्रदान बोधिला असे पुराणे। श्रुती स्मृतीचे मंत्र म्हणते, परिनाम मंत्रांची जपती
म्हणून तो किमंत्र निश्चिती मुख्यासे पर्येसा श्रुती असो स्मृती असो शेवटी देवे नमः या मंत्राने त्याची पूजा होते. नाम मंत्राचे लक्षण आधी उच्चारून नामाशी चतुर्थी लावून नम अंते म्हणावे. आधी ओंकाराचा जप करावा, ओंकार म्हणावा, ओम म्हणावं आणि मग नमः असा शब्द शेवटी म्हणावा. प्रतिपदेशी कलश पूजन आरंभावे पूजानुष्ठान उपांग ललिता व्रत पूर्ण पंचमी दिवशी करावे. प्रतिपदेला घटस्थापना करावी. प्रतिपदेला घटस्थापना करावी आणि पूजेला प्रारंभ करावा. पाचव्या दिवशी उपांग ललिता व्रत करावं. सप्तमीच्या दिवशी मूळ नक्षत्रावर सरस्वतीचं आवाहन करावं. दशमीला आपल्याकडे काही शस्त्र असतील तर शस्त्रांची पूजा करावी. आपल्याकडे वही चोपडी काही असेल, पुस्तक असेल, ग्रंथ असेल त्याचं पूजन करावं. सप्तमी दिवशी सरस्वती मूळ नक्षत्री पूजा करायची. दशमीशी पुस्तक शस्त्रे पूजती मग करती विसर्जन. अष्टमी दिवशी अकस्मात कोट्यावधी योगिनी सहित प्रकट झाली ती निश्चित महामाया जगदंबा. अष्टमीच्या दिवशी ही कोट्यावधी योगिनी सहित प्रकट झालेली आहे. तिला महाअंबा किंवा जगदंबा असं म्हणतात. चैत्र शुद्ध अष्टमी दिनी जन्मली देवी महाभवानी म्हणून उपवासाला कोणी योग्य असते. हे दिवस चैत्र शुद्ध अष्टमीला ती महाभवानी प्रकट झालेली आहे. असो नवरात्रामध्ये जाणं जयासी नघडे उपोषण तेने अष्टमीचे तरी पूर्ण उपोषण करावे. नवरात्रात 9 दिवस उपवास करावा. पण एखाद्याला 9 दिवस उपवास करता नाही आला तर त्यांनी 1 दिवस म्हणजे अष्टमी रात्री उपवास करावा. यद्यपि नगडे सर्वास पुत्रवंते करावे विशेष. 9व्या दिवशी समाप्तीस होमपारणे करावे. सगळ्यांना नाही घडला अष्टमीचा उपवास तर कमीत कमी ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांनीच आपल्या मुलांच्या कल्याणासाठी अष्टमीचा उपवास करावा. यद्यपि न घडे सर्वास पुत्रवंते करावे विशेष. 9व्या दिवशी समाप्तीस होमपारणे करावे. 9वीला समाप्ती उत्सव त्याची होम करावं, पारण करावं. 9व्या दिवशी अपराह्नकाळी बलिदान करावे देवी लागून. 10व्या दिवशी सर्वांनी मिळून सीमोल्लंघन करावे. 9वीच्या दिवशी अपराह्नकाळी बलिदान करावं. 10मीला सीमोल्लंघन करावं. सायंकाळी 10मीस जाणं श्रवणयुक्त सीमोल्लंघन. अश्वंत कशमीचे पूजन नाममंत्रे करावे. संध्याकाळी 10मीला सीमोल्लंघन करावं आणि शमीच्या झाडाचं पूजन करावं. पांडवांनी वनवासाला जाताना आपली सगळी शस्त्र शमीच्या झाडावर ठेवलेली होती. आणखी एक गोष्ट आहे. रघुराजा
दानधर्म करायचा. पण एकदा एक ब्राह्मण आला आणि त्यांनी सांगितले की मला दक्षिणा पाहिजे, तीही 1 कोटी सुवर्ण मोहरा पाहिजे. त्याने विचारलं एवढा हा लहान विद्यार्थी कशासाठी मागतो? तो म्हणाला मला गुरुना गुरु दक्षिणा द्यायची. राजाला आश्चर्य वाटलं, गुरु एवढी 1 कोटीची दक्षिणा कशाला मागे? तेव्हा त्यांनी बालकाला सहज विचारलं, बाळा गुरु एवढी दक्षिणा मागत नाहीत रे, वाटेल ते मागायला काय कलियुग आहे का? वाटेल ती दक्षिणा. आता पोराला परवडतंय नाही परवडतंय, त्याच्या पालकांना परवडतंय नाही परवडतंय, पण त्या काळामध्ये एवढी दक्षिणा. उलट गुरुजी म्हणायचे, तुम्ही शिकलायत ना, ही माझ्याकडून जी विद्या शिकलेली आहे या विद्येने तुम्ही द्रव्यार्जन करा किंवा जे काही तुम्हाला यश मिळवायचं ते मिळवा, आणि तुमच्याकडे स्वकष्टार्जित पैसे आल्यानंतर मग मला दक्षिणा द्या. आधी तर मागत नव्हतं, ऍडव्हान्स काहीच नाही. 12 वर्षे शिक्षण झाल्यानंतर सुद्धा काही नाही, तुम्ही कमवायला लागलं तर आणू. पण हा हट्टाला भेटला विद्यार्थी. गुरुजी नाही म्हणते तर या म्हणतो नाही नाही असं कसं, मी काय फुकटची विद्या घेणार नाही, मागा काय मागा. गुरुजींना राग आला आणि सहज म्हणून गेले, बाळा तुला एवढा अहंकार झालाय मी दक्षिणा देईन म्हणून, तर 1 कोटी सुवर्ण मोहरा आणून दे. आला रघुराजाकडे, म्हणाला मला गुरुंना द्यायचे. रघुराजा म्हणाला, अरे आता तू यायच्या आधीच सगळ्यांना द्रव्याचं वाटप झालेलं आहे, जे दानधर्मासाठी म्हणून आपण पैसे बाजूला ठेवतो, 1/10 दान करावं म्हणून सांगितलं. म्हणजे आपल्या उत्पन्नातला 10% हे धर्म कार्य म्हणा, समाज कार्य म्हणा, सगळ्याला त्यातला काही भाग द्यावा असं म्हणतात. तेव्हा त्या धर्मकार्यासाठी म्हणून, दान धर्मासाठी म्हणून ठेवलेला निधी जो आहे तो आता संपत आलेला. हरकत नाही, पण तू मागतोस तर मी देतो. मी म्हणाला आता स्वर्गावरती स्वारी करतो आणि ते इंद्राकडून घेऊन येतो, कुबेराकडून. ही गोष्ट आता रघुराजा स्वारी करून येणार आहे कळल्याबरोबर त्या इंद्राने कुबेराने सुवर्ण मोहरांची वृष्टी त्या शमी आणि आत्याच्या झाडावर केली आणि कोट्यावधी सुवर्ण मोहरा तिथे पडलेले. तेव्हा रघुराजा म्हणाला, हे घेऊन जा. विद्यार्थी म्हणाला, मला फक्त 1 कोटी सुवर्ण मोहरा पाहिजे, माझ्या स्वतःसाठी म्हणून 1 पण सुवर्ण मोहरा नको. घेतले का त्याने? आपल्यासारखं असं सगळं गाठोडं भरून आणलं, तसं नाही केलं. जेवढी मला गरज आहे तेवढी, तीही गुरुजींना देण्यासाठी. आणि त्यांनी त्या 1 कोटी सुवर्ण मोहरा घेतल्या. रघुराजा म्हणाला, मी माझ्या कष्टावरती माझ्या राज्याचं पालन पोषण करू शकतोय, मी काही ह्या धनाला हात लावणार नाही. तेव्हा प्रजेला सांगितलं तुम्ही लुटून न्या, आणि म्हणून दसऱ्याला सोनं लुटतात म्हणतात ना, ते तेवढ्यात. दशमी दिवशी सर्वांनी मिळवून सीमोल्लंघन करावे. सायंकाळी दशमी सुदान श्रवणयुक्त सीमोल्लंघन, अश्वंतक शमीचे पूजन नाममंत्रे करावे. या नवरात्रामध्ये जाण आधारी पुस्तक कापून मग करावे. महात्म्य पठण घरी घेता निष्फळ होय. प्रतिदिनी 9वी पर्यंत महापूजा करावी. निश्चित समारंभ करावा बहुत ती पूजा वार्षिकी जाणावी. महात्म्य पठण करावं देवीचं. प्रतिपदूपासून 9वी पर्यंत महापठण करावे. महापूजा करावी. समारंभ करावा. याला देवीची वार्षिक पूजा असं म्हणतात. संवत्सरामध्ये 9 दिवस 9 दिन नवरात्र महात्म्य थोर जाण व्हावं याचे काय कारण एकाग्रचित्ते श्रवण करा. आता ह्या नवरात्रामध्ये अश्विन शुद्ध
पक्षी अंबा बैसली सिंहासनी प्रतिपदे पासूनी घटस्थापना. आता नेमकं ह्या शरद ऋतूमध्ये या देवीचं चरित्र कशासाठी वाचायचं? कारण काय? पुलस्ती वंशी जन्मले, रावण कुंभकर्ण वरे मातले, सर्व देव बंदी घातले, काही योजले सर्व हे. पौलस्त वंशामध्ये रावण, कुंभकर्ण आणि विभीषण जन्माला आलेले. या रावण आणि कुंभकर्णाने ब्रह्मदेवाला वर मागितलाय, शंकराला वर मागितलाय. रावण म्हणाला मी त्रैलोक्य जिंकेन. कुंभकर्णाला इंद्र पाहिजे होतं, पण सरस्वती देवीने मोहिनी घातल्यामुळे त्यांनी निद्रापद मागितलं. पण ह्या रावणाचं ऐश्वर्य मोठं होतं. त्यांनी 33 कोटी देवांना तुरुंगात टाकलेलं आहे आणि प्रत्येकाला एक एक काम दिलंय. ब्रह्मदेवे पंचांग सांगावे. ब्रह्मदेवाला काम दिलंय, रोज उठून मला पंचांग वाचून दाखवायचं. आज तिथी काय, नक्षत्र काय. पंचांग म्हणजे 5 अंग. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण असे 5 आहेत. माझी तिथी काय, आजचं नक्षत्र काय, हे सगळं तू मला सांगायचं. ब्रह्मदेवे पंचांग सांगावे. इंद्रे पुष्पहार गुंफावे. इंद्राला काम दिले, देवाचा राजा इंद्र. त्याला सांगितलंय रोज मी शंकराची पूजा करतो तेव्हा ते पुष्पहार गुंफण्याचं काम तुझं आहे आणि माझ्या गळ्यात हार घालायचा आहे. देवाचा हार आणि मी राजा आहे, माझ्या गळ्यात हार घालायचा आहे. इंद्रे पुष्पहार गुंफावे. रावणाच्या गळा घालावे, तोषवावे सगळे. चंद्राला काम दिले आपल्या मस्तकावर छत्र धरण्याचं. चंद्राने छत्र धरावे, सूर्याने दीप पाजळावे. सूर्याला काम दिले. त्यावेळेला का लाईट नव्हते, मशाले लावायचे, टेंबे लावायचे, पणत्या लावायचे, समया लावायचे. तर सूर्याला दीप पाजळण्याचं काम दिलं. वरुणाला सांगितलंय की सगळी भांडी भरून ठेवायची पाण्याची. वरुणाने उदक भरावे. तीर्थ समुद्रा लागून अग्नीने सर्व वस्त्रांचे मळ क्षालन करावे तात्काळ. वरुणा सांगितले तीर्थ समुद्र या ठिकाणी सगळीकडे पाणी व्यवस्थित राहिले बघा. अग्नीला सांगितलंय आमच्या या वस्त्रामध्ये, वस्त्र शरीरावर घातलेली मलिन होतात तेव्हा ती वस्त्र धुण्याचं काम अग्नीला दिलेलं. अग्नीने सर्व वस्त्रांचे मळ क्षालन करावे तात्काळ. गणपतीने पशु सकळ रावणाचे राखावे. गणपतीला काम दिलंय रावणाचे पशु सांभाळण्याचं, गुराखे म्हणून काम दिले. वायूने रावण बहिठी धूळ सर्वदा केर काढावा सकळ. रावणाला सांगितलंय की सगळं घर स्वच्छ ठेवायचं काम तुझ्याकडे. षष्ठी देवीने तात्काळ बाळंतपणे करावे. आणि षष्ठी देवाला सांगितले बाळंतपणाचं काम करण्याचं काम तुझ्याकडे. आता एवढं त्या षष्ठी देवीने बाळंतपण करण्याचं काम काय होतं तिला? तर रावणाला 80,000 स्त्रिया होत्या, 1 लक्ष मुलं होती आणि 1.25 लक्ष नातू होते. 80,000 स्त्रिया दान, 1 लक्ष पुत्र संतान, 1.25 लक्ष पौत्र प्रमाणे रावणाचे अस्तित्व. अष्टभैरव जे का प्रबळ रावणाचे ते कोतवाल, त्याने जागून केवळ चौकी पहारा करावा. अष्टभैरवाला सांगितलंय की चौकी पहारा करण्याचं काम तुमचं. मल्हारी देव जाण तेने करावे कृषकंतन. मल्हारी मार्तंड त्याला सांगितलंय आमचे केस कापण्याचं काम तुझं आहे.
नवग्रहांनी मिळवून आज्ञे करून वर्तावे. नवग्रहांना सांगितले आम्ही सांगेल तसं काम करायचं. आता या नवग्रहाच्या पायऱ्या करून रावण सिंहासनावर बसायचा. हे नवग्रहाने खाली मान घातलेली आहे. त्यांच्या पाठीवर चढून 9 पायऱ्या केल्या होत्या. त्यांच्या पाठीवर चढून रावण सिंहासनावर बसायचा. एकदा नारद आले. तेव्हा नारदाने त्या नवग्रहांना सांगितलं तुम्ही सामान्य माणसाला त्रास देतात. कोणी म्हणते गुरु बिघडलाय, कोणी म्हणते बुध बिघडलाय, कोणी म्हणते चंद्र बिघडलाय, कोणी म्हणते सूर्य बिघडलाय. हे नवग्रह तुम्ही सामान्य माणसाला त्रास देतात. एवढा म्हणले रावण तुमच्या पाठीवर पाय ठेवून चालतो. त्याचं तुम्ही काय बिघडवलंय सांगा. आमच्यासारख्याच बिघडवतं म्हणजे सामान्य माणसाचं. त्यांनी नारदाला सांगितलं नारदा त्या रावणाला म्हणावं आम्हाला उलट कर म्हणजे आमच्या छातीवर पाय ठेवून वरती जा. नारदाने लगेच त्याच्या कानात सांगितलं रावणाच्या म्हणजे शत्रूच्या पाठीवर पाय देऊन चालण्यात काही मजा नाही. छाताडावर पाय दिला पाहिजे. खरंच जोडला. त्यांनी लगेच उलटे केले. त्याच्या छातीवर पाय देऊन गेलं. शनीची दृष्टी पडली त्याच्यावर. 6 महिन्यात वाटोळं करून टाकलं. या प्रकारे कार्यार्थी केले. कित्येक बंदी घातले. देवऋषी त्रास पावले. शरण गेले ब्रह्मयात. तिने विष्णूशी प्रार्थले म्हणून राम लक्ष्मण झाले उत्पन्न. त्याने युद्ध केले दारुण लंकेवरी रावणाचे. सगळे या रावणाच्या त्रासाने सगळे त्रासून गेले आणि क्षीरसागराला गेले आणि ब्रह्मदेवाची तरी प्रार्थना केली. गोविंदा सुख कंदा धाव घे दयाळा करुणा घन करुणा करी करुणा घन करुणा करे कठीण समय आला. गोविंद सुख कंदा धाव घे दयाळा धर्म चले नच जगती असुराधिक अवनीती निज चरणी तुडवीती येत विघ्न माला. गोविंद सुख कंदा धाव घे दयाळा. देवा तू आता अवतीर्ण हो अशी प्रार्थना केल्यावर भगवान महाविष्णूने सांगितलं मी कौशल्याच्या पोटी जन्माला येईल आणि मग रामचंद्राचा अवतार झाला. देवदानवांचे युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये दशरथ राजा देवाच्या बाजूने लढण्यासाठी स्वर्गामध्ये गेला होता. शुक्राचार्य म्हणजे राक्षसांचे गुरु ते शुक्राचार्य यांनी सगळी वृष्टी आवरून ठेवलेली होती. त्यांना संजीवनी मंत्र येत होता. देवाने राक्षसांना मारलं की त्यांनी संजीवनी मंत्र म्हणायचा की राक्षस जिवंत व्हायचे. आणि मग दशरथाने त्या शुक्राचार्याला मुकुट उडवून लावला त्याचा. आणि मग शुक्राचार्याने विचार केला की जो माझा मुकुट उडवतो त्याला माझं शिरच्छेद करणं काय कठीण आहे. युद्ध थांबलं. देव विजयी झाले. आणि मग बृहस्पती देवाचे गुरु त्यांनी सांगितलं की दशरथाला मुलं वाढत आहे. ते म्हणाले 3 पट्टराण्या आहेत आणि 300 स्त्रिया आहेत पण अजून मूलबाळ काही नाही.
ज्या वेळेला मी म्हणाले दरबारात जातो ना, त्यावेळेला हे सगळं वैभव मला खायला उठतं. हे वैभव सारे शून्य गमे गे मजला, हे वैभव सारे शून्य गमे गे मजला. हे सगळं व्यर्थ आहे असं वाटायला. जेवाया बसता पाटावर येऊन भरवीन त्याजला घास कधी मी दोन. हे मनीचे मांडे सांगू मी कुणा म्हणाले. असं वाटतं जेवायला बसताना मुलाला मांडीवर घ्यावं, त्याला 2 घास भरवावे, पण हे मी कुणाला सांगू म्हणाले. 3 पट्टराणे आणि 300 स्त्रिया असून मुलबाळ काही. आणि मग त्याने सांगितलं पुत्रकामेष्टी यज्ञ कर. आणि मग दशरथ तेने विष्णूशी प्रार्थने म्हणून राम लक्ष्मण गाले उत्पन्न त्यांनी युद्ध केले. रावण लंकेवर रावणाशी. इंद्रजित कुंभकर्ण या दोघांचे केले हनन, परी रावणाशी मरण कैसे होय कळेना. भगवंताने राम रावणाचं युद्ध झालं. म्हणजे रामाने आणि रावणाने युद्ध केलं सीतेला सोडवण्यासाठी. त्यावेळेला इंद्राने आपला मातली नावाचा सारथी आणि रथ रामाला पाठवला. रामाने भगवी वस्त्र परिधान केलं होती, तपस्व्याची वस्त्र होती. तेव्हा त्यांनी विनंती केली की देव म्हणतात तुम्ही आता वीरा साजेल असे शस्त्र धारण करा. आणि मग त्याप्रमाणे त्या रथामध्ये बसून राम रावणाचं युद्ध झालं. इंद्रजिताचा रामाने वध केला, कुंभकर्णाचा वध केला. रावणाचं शिर उडवलं की पुन्हा ते शिर नवीन यायचं त्या ठिकाणी. तेव्हा रामही चिंताक्रांत झाले की असं काय होत आहे. तेव्हा राम चिंताक्रांत झाले, सर्व देवाशी संकट पडले. मग ब्रह्मदेवने जागृत केले महामायेचे ते काय. मग ब्रह्मदेवाने महामायेने जागृत केले. रामासे व्हावा जय प्राप्त, रावणाशी मृत्यू निश्चित म्हणून ब्रह्मदेव त्वरित जागृत करता झाला. रामाला जय प्राप्त व्हावा, रावणाचा मृत्यू व्हावा म्हणून महामायेला ब्रह्मदेवाने जागृत. अश्विन शुक्ल प्रतिपदेशी देवी जागृत झाली निशी. चंद्रदर्शन नसतारात्रीशी जागी झाली महामाया. अश्विन शुक्ल प्रतिपदेला म्हणजे आदल्या दिवशी अमावस्येला रात्री ही जागी झाली. म्हणून चंद्राचे दर्शन ते दिवशी न घ्यावे आपण असो. रामाचे जय होईल ऐसावर धीधरा. मग सर्वदेव ऋषी मिळवून निश्चय केला आपले मनी, रावण मरेपर्यंत सर्वांनी आराधावी जगत. आणि मग सर्वांनी सांगितले की आता प्रतिपदेपासून रावणाचा वध होईपर्यंत आपण देवीची आराधना करू. ऐसा सर्वांनी निश्चय करून मग मांडले अनुष्ठान. कलश स्थापन, देवी पूजन, चंडी पाठ आरंभिला. कुमारी पूजन, उपोषण, यथाशक्ती ब्राह्मण पूजन, सर्व देव ऋषी म्हणून अनुष्ठान चालू. इकडे देवीचे आरती करून धोंडले आरतीधारण सप्तपर्यंत अहोरात्र. मग अष्टमी दिवशी देख मरण पावला दशमुख पोट्यावर हे योगिनी सैसुरेख प्रगट झाली. ब्रह्मादी करून देव तेव्हा आनंद मग देवीच्या वीस वय होम पालने सारुणा देवी उदाहरणे केले आपण. इकडे रामे अष्टमीच्या दिवशी रामाने वध केला. त्यावेळेला रामाने अगस्त्य ऋषींनी दिलेला बाण रावणाला मारला. कुठे? रावणाच्या छातीमध्ये अमृत होत आणि त्या कुपीतनं अमृत बाहेर पडायचं. तर जवळ हृदयात आधी बाण मारला, अगस्त्य दत्त बाण मारला आणि
त्याची ती अमृत कुपी उडवली आणि मग रावण मृत्यू पावला. इकडे रामे विभीषणाला लंका राज्य स्थापन केला, मग दिव्य देवोत्सव केला, निघता झाला मोठे. अश्विन शुक्ल दशमी राण सायंकाळी श्रवण नक्षत्र विजय रामा नामाचा काळ पूर्ण तारका उदयी तांडव. ते विजय काळ सकाळचं सर्व कार्यार्थांचे साधक प्रयाण होत, विशेष सर्व कामना सिद्ध होती आणि मग राम अयोध्येला परत निघाला. तो विजय काळ सकाळचा सर्व कार्यार्थासारखं प्रयाण होती, विशेष सर्व कामना सिद्ध होती. विजय काळाची म्हणून विजयादशमी म्हणते जने, तो विजय मुहूर्तवाने निघता झाला काकोत्सव. सर्व देवास एक जाण करून या शमीपूजन केले. शमी ते प्रिय भाषणामध्ये पुष्पाची वेचला. ईशान्येशी केले गमनाला अयोध्येला पुन्हा सर्व सुदूर ज्यांना भेटवून राज्यकर्ता झाला. सर्व देव ऋषी आनंद झाला झाला. कुठल्या अवघेवरून सीमोल्लंघन केले प्रसिद्ध स्वेच्छाचार्य. या कारणे विजयादशमीची पूजन करावे. ईशान्येशी सीमोल्लंघन शमी पूजने विजय प्राप्ती. ईशान्य दिशेला प्रयाण करावे. नवरात्री आणि विजयादशमीचा महापूजा करावी. विशेष त्या पूजेच्या काढण्यावश्य वार्षिक पूजा म्हणावी. हा नवरात्र विधी कथन केला कालिका पुराणावरून. याचेही पूर्वचा नवरात्र कसे झाले कालिका पुराणावरून कथा घेतलेली. प्रत्येक ग्रंथामध्ये पुराणामध्ये वेगवेगळा संदर्भ आलेला आहे. कारण अनेक वेळेला हे भगवंताचे अवतार होतात, त्या काळी केलेली लीला वर्णन केली. कल्प परत्वे अवतार होती. काय म्हणतात? कल्प परत्वे अवतार होती. कल्प परत्वे अवतार होती. जाती वारंवार कथा भेदेशाच्या अनेक परी असते. त्या प्रत्येक कल्पामध्ये राम जन्म होणार, रावण येणार जन्म. तेव्हा हे असे दरवेळेला नाना प्रकारचे ग्रंथ लिहिले जायचे. त्याच्या वेळेला केलेली देवाची लीला लिहिली. कथा भेद ही साचार अनेक परी असते. त्यामुळे प्रत्येक ग्रंथात वेगवेगळी कथा येते. महानवमी दिवशी जे करावे देवी पूजन त्याचा महिमा न काही पूर्ण ब्रह्माधिकार. जो सुगंध पुष्प तो एक देवी काढणे घाली असताना तो जाण वैकुंठाला म्हणून संशय नाही. नवमीला आणि दशमीला 2 दिवस देवीची पूजा सांगितली. सुगंधित फुलं पाण्यामध्ये टाकावी आणि त्या सुगंधित फुलाने सुगंधित झालेलं पाणी देवीला घालावं. जो सुगंध पुष्प तो एक करून देवी काढणे घाली स्नान तो जाय वैकुंठाला पण संशय नाही. किंवा दुधाचा अभिषेक आहे. शिरे करून जो घाली स्नान दया प्राप्त इंद्रभुवन दधी स्नानाला जाणं शिवलोके पावे. घृत स्नान करणे झाले तर आपण दश पुरुषा सहित जाण दश अवरज घेऊन दुर्गा लोके वास करे. जो का पंचगव्याचे स्नान अर्थ से देवी लागून सर्वदा विष्णूचे संविधान तयार लागे होत असे. कपिलाधीनुचे दुग्ध घृत त्याचे शतगुणे पुण्य होत. इक्षुरसे जो नव्या तपेत तो पावे विष्णू. कपिला ही काळी काळ्या गाईचं दूध हे विशेष मानलं जातं. दुग्ध घृत त्याचे शतगुणे पुण्य होय. इक्षुरसे तेही पावे विष्णू. जो मधु स्नान झाले आपण त्याचे समज पितृगण सहस्र वर्षेपर्यंत स्नानासाठी अश्ववेधाचे पावे फळ. गंगोदक स्नाने केवळ महिमा पावे चंद्रलोके. ओ कर्पूरोदके सुगंध पदार्थ जो तेने स्नान झाले यथार्थ स्वर्ग लोकीय सुगंधार्थ प्राप्त होते. क्षीर कुशाग्र अक्षराजळ दधी सर्षप यव दुर्वाचळ मधु कुंकुमा गोचरोना गोरोचनादी सकळ द्वादश पदार्थ मंत्रयुक्त अर्घ्य देवीशी जो का अर्पण करी विशेषी तो वर्षी दुर्गा लोके वास. उदक कुशाग्र क्षीर दूध दधी घृत सर्षप तीळ अष्टांग अर्घ्य केवळ अर्घ्य देवीला अर्घ्य अर्पण करावं. चंदन कर्पूर गोरोचन अगुरु कस्तुरी कुंकुमदान सुगंधी कटमसे लेपन चारी पोटात भावे.
नाना परीचे अर्पिता पुष्प तात्काळ होय तो निष्पाप याची जन्मी देवी स्वरूप प्राप्त होय तयास आदर कृष्णा गुरु कर्पूर चंदन दशांगुगळा दोपार्पण केलिया पावे दुर्गा बोन याचे संशय असे वृत्त दीप लाविला प्रसिद्ध तयासी घडे अश्वमेध पहिलं दीप लावता आघात वाजपेय घडे तुपाचा दिवा देवी पुढे लावावा तेलाचा दिवा देवी पुढे लावावा जितका दीपाचा संघाचा दीप लावे घृतित्र तितके कल्प सहस्रपर्यंत दुर्गा आठवते वास करी शर्करा युक्त पायाचा जो अर्पण करी देवीस सकळ राज्य प्राप्तीचा संशय नाही देवीला दुधात शिजवलेला तांदूळ म्हणजे दुधामध्ये केलेली खीर देवीला आवडते साखर टाकलेली शर्करायुक्त पाय त्याला पायच म्हणतात शर्करायुक्त पायाचा जो अर्पण करी देवीस सकळ राज्य प्राप्तीचा संशय नाही सर्व देवीशी चतुर्विधांना छटरस आणि पक्वान संपत्ती ऐश्वर्य पूर्ण प्राप्त होय जो देवीची वस्ते अर्पित त्याची जितके जंतू असणे निश्चित तितके वर्ष वास करी दुर्गादे छत्र चामर्य अलंकार वेजन आदर्शादी सादर तांबूळ दक्षिणात्मक जे जे पदार्थ त्याच्या अनंत गुणे निश्चित आपणाला के प्राप्त होतो आमची निर्वाण मोक्ष पावत संशय चित्ती न धरावा देवी म्हणे देवाला गुण मज करावे सर्व भोग अर्पण तर्पण होम विप्र भोजन वार्षिकी पूजा करावी संवात्सरे कुलपूजन माझी साधावी प्रीती जाण माझे चरित्र पठण श्रवण पठण प्रेमभावे करावे पातकाचा करी नाश आरोग्यता पाठकास भूतापासून रक्षणासे महात्म्य करत सकळ शत्रूचे भय गाय सदा शुभ फल प्राप्त होय गावात नीचे नाही जरी तस्कराने जरी वेढला शत्रूने तो जरी धरला सिंह व्याघ्रे काठला घोडवणी अग्नीचे भय नाही म्हणून सांगितलं दावाग्नीचे भय नाही म्हणजे जंगलात सापडला चारी बाजूला अग्नी लागला तर त्याला दावाग्नी म्हणतात त्याचंही त्याला भय राहत नाही तस्कराने जरी वेढला शत्रूने तो जरी धरला सिंह व्याघ्रा देखील गाठला घोडवणी येते राजाने क्रोध पावून आज्ञा केला वधा लागून बंद पावला असता काम धुरणी सुधारला व्हावे समुद्री नौकेमध्ये वैसला संग्रामी शस्त्रभाग आघडला घोर बाबा झाले त्याला कळा लागला स्मरता माझे हे चरित सर्व संकटापासून मुक्त होत सिंहादी चोर वैरी समस्त दूरपाठी झाले माझी आठवण काढली तर त्याच्या संकटातनं पार पडतो ऋषी सांगे कृथाप्रदेशे बोलून भगवती गुप्त झालेली स्थिती पाहत असता दूर काही देव होणे आनंदयुक्त स्वाधिकाराचे पावले त्वरित यक्ष भागाचे समस्त पोपीचे काही पावले देवीने शुंभ निशुंभ असुर मागले पराक्रमी दुर्धर गुरले श्रेष्ठ समुद्र पाताळ मेधा ऋषी सांगे सुरथा या प्रकारे देवी तत्वदा केवळ जन्म मृत्यू रेटा निरंतर नित्य परिभक्त कार्याला गुरी पुन्हा पुन्हा होणी उत्पन्न या विश्वाची परिपालन करते झाली महामाया हरी जगदंबा जन्म मृत्यूच्या पेक्षाही पलीकडे ती जन्ममृत्यू घेत नाही पण भक्तांसाठी मात्र जन्म येते आणि अवतार समाप्त होते ती या विश्वाते मोहित सर्व जगाते उत्पन्न करत प्रार्थने आतापर्यंत विज्ञान तिने ब्रह्मांड व्यापले स्वस्त महाकाली महामारी निश्चित तीच सुखी झाली असो तर भूकप्ती तिची अनादि दान वृद्धी प्रदा कधी होऊन भव कल्याण सर्व कल्याण करीत तैसीच विनाशकाळी जाण अलक्ष्मी होय नाशा लागून एवढं सर्व साधे सनातन संचर्य असे ही लक्ष्मी ज्या वेळेला प्रसन्न असते तेव्हा ती लक्ष्मी रूपात असते आणि ज्या वेळेला ती रागावते त्यावेळेला अलक्ष्मी होते या असतो धूप पुष्प धूपादिके सविते शुभवती पुत्रवत्सार्थी देशते धनय विद्यार्थी विद्यावंत होती राज्य लोभी राज्य प्राप्ती भार्याची अंतराने स्थिती मनोहरने प्राप्त होते जे विद्यार्थी असतील त्याला विद्या प्राप्त होते राज्य मिळावं असते त्याला अपेक्षा त्याला राज्य प्राप्त होते जो कोणी लग्न करणार आहे त्याला आपल्या मनासारखी पत्नी प्राप्त होते पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी असं म्हणतात
धर्माचे ठाई बुद्धी सतरांचे उत्तम गती देत असो. या प्रकारे निश्चित चरित्रमय वर्णन आता पुढे अध्याय जाणं सुरत वैश्य वरप्रधान देव स्वय देवी आपण महामाया श्री देवीने जैसे बोलविले तैसे जे वर्णन केले सज्जनी पाहिले परिचय कृपा करून याचे कथा श्रवण सर्व जाती घेतून देवी करते श्रवण भक्ता त्या अंबिकेशी नमन सर्वभावे असुदान रामते स्वरूपारून हे महात्मा इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके म्हणून देवी भगवती भावने महासंख्याने श्री देव्या चरित महात्म्य तथा भगवती वाक्य निरूपण नाम द्वादशोध्याय श्री जगदंबार्पण पुढच्या आदेश आलेत का भजनीवाले आलेत का श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय सप्तशृंगी माता की जय कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जगदम्बा माता की जय सप्तशृंगी माता की जय रघुवीर समर्थ।